पुणे स्टेशनचा नामांतरवाद पेटला. बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा. ठाकरेंच्या शिवसेनेनं बॅनर बाजूतून मेधा कुलकर्णींना डिवचलं. ब्राह्मण महासंघ नाराज, तर स्टेशनला महात्मा फुलेंचं नाव देण्याची वंचितची मागणी. विधिमंडळ अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेत आमदार खासदारांना चांदीच्या ताटवाटीत जेवण. पैशांच्या वारेमाप उधळपट्टीवर विरोधकांचा आक्षेप, तर ताट चांदीची नव्हती, विधिमंडळ प्रशासनाचा दावा. मशिदीवरील भोंग्याबाबत मुस्लिम शिष्टमंडळाची अजित पवारांसोबत बैठक. सोमे यांनी मशिदीत जाऊ नये, अजित पवारांनी केलं स्पष्ट. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले 6 माजी आमदार नाराज. जबाबदारी देत नसल्याची आणि बैठकीला बोलावलं जात नसल्याची खंत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलची सरशी. निळकंठेश्वर पॅनलची विजयाकडे वाटचाल. तावरेंच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलची कडवी लढत. अजितदादांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपाचं नंबर 1चं मिशन. मंत्र्यांना विभागनिहाय जबाबदारीचं वाटप. आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण. देशभरात भाजपकडून आज काळा दिवस पाळण्यात येणार. विविध कार्यक्रमांचं आयोजन. मोदी शहांची काँग्रेसवर टीका. भारताचा अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय मोहिमेत. राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारा पहिला भारतीय. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता. रायगड, रत्नागिरीसह नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापुरातही ऑरेंज. पुण्याच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच. खडकवासला धरणाची पाणी पातळी 66%वर. मुठा नदीच्या विसर्गात टप्प्याटप्प्यानं वाढ. कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरूच. पंचगंगा नदीची पातळी 33.6 फुटांवर. 56 बंधारे पाण्याखाली. कळंबा तलाव ओव्हरफ्लो. नाशिकमध्ये पावसाची विश्रांती. गंगापूर धरणातून विसर्ग कमी केल्यानं गोदावरी नदीचं पाणी ओसरलं. बारमध्ये अश्लील नृत्य बघणे हा गुन्हा नाही. मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. पकडलेल्या व्यक्तीवरील गुन्हा रद्द. रेल्वेचा 500 किलोमीटरच्या पुढचा प्रवास महागणा. मेल एक्सप्रेसच्या किमतीत प्रति किलोमीटर 1 पैशांची दरवाढ, तर एसीचं भाडं किलोमीटर 2 पैशांनी महागणा. प्रोव्हिडंट फंडाच्या खात्यातून आपत्कालीन स्थितीत आता 5 लाख काढता येणार. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती. ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचाही सल्ला. मुंबई महानगरातील मेट्रोशी संबंधित 12,000 कोटीहून अधिकच्या कामांना मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MMRDAच्या बैठकीत निर्णय. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं जेजुरी नगरीत भंडाऱ्याच्या उधळणीत दाखल. आज माऊलींची पालखी वाल्हेच्या दिशेने जाणार. तुकोबांची पालखी उंडवडी गवळ्याची गावाकडे. इराण आणि इस्रायलकडून सशर्त शस्त्रसंधीची अधिकृत घोषणा. दोन्ही देशांकडून युद्धात विजयाचा दावा. ट्रम्प यांच्या मध्यस्थीला अखेर यश. सूर्यप्रकाशाची उष्णता साठवून ठेवणारी थर्मोकेमिकल प्रणाली IIT मुंबईकडून विकसित. हिमालयात उन्हाळ्यातील उष्णतेचा हिवाळ्यात करता येणार वापर.